नमस्कार मित्रांनो, आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि मी माझ्या रूम मध्ये माझ्या नवऱ्याची वाट पाहत बसले होते. पण मला माहिती होतं की आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. मला भीती वाटत होती की माझा नवरा मला पाहिल्यावर मला वाईट मुलगी समजेल. मी काही पाप केले आहे असे नाही, पण मला माहिती होते की त्याने मला पाहिल्यावर त्याच्या मनात हीच पहिली गोष्ट येईल. कारण आयुष्यभर लोकांनी माझा गैरसमज केला होता आणि त्याचे कारण म्हणजे मी खूप लठ्ठ दिसत होते. मी नववधू म्हणून बसले होते आणि माझा दुपट्टा माझ्या नववधूच्या कपड्यांपेक्षा मोठा होता. या स्कार्फ मध्ये मी स्वतःला लपवले होते, पण मी किती दिवस लपवू शकेन. काही वेळाने माझे पती माझ्या खोलीत आले तेव्हा माझ्या श्वासात चढ उतार होऊ लागली. मी बेहोश होणार असे वाटले. तो माझ्याजवळ येऊन बसला आणि माझ्याकडे पाहू लागला. तो काय पाहत होता ते मला समजले. तो माझ्याकडे वर खाली पाहत होता आणि आता तो एकच शब्द उच्चारणार होता ज्यामुळे माझ्या आत्म्याला खूप मोठी जखम होईल. पण जेव्हा त्याने असे बोलले तेव्हा मला आश्चर्य वाटले आणि लगेचच सर्व काही त्याच्या समोर उघड केले. मी अजूनही खूप लहान होते. मी तरुण होत होते. मी नुकतेच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते. जेव्हा मी स्वतःकडे पाहिले आणि लक्षात आले की माझ्यामध्ये पुरेसे स्त्रीलिंगी सौंदर्य आहे. माझी आई आणि बहिणी मला खूप गोष्टी सुनवायच्या. माझ्या लहान वयातही ती मला इतका मोठा स्कार्फ घालायला लावायची. मला तो स्कार्फ सांभाळता आला नाही. मी अनेकदा इकडे तिकडे पडून दुखापत व्हायची, पण तिचे लक्ष फक्त माझ्या दुपट्ट्यावरच राहिले. हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी पडले किंवा जखमी झाल्याचे तिने सांगितले नाही. ती म्हणायची, तुझा स्कार्फ सांभाळ आणि स्वतःला लपवून ठेव. स्कार्फ बांधताना माझ्याकडून काही चूक झाली तर आई माझ्या तोंडावर चापट मारून मला शिव्या देत असे. मला आश्चर्य वाटायचे की मला मारहाण का होत आहे, मी काय केले. आणि माझ्या बहिणीही तिथे होत्या. माझ्या बहिणींमध्ये मी सर्वात लहान होते. जसजसे मी मोठी होत होते तसे माझ्या शरीरात काही चित्रे दिसू लागली होती. माझ्या अंगावर विचित्र चित्रे येत होती. मी अशा इतर मुली पाहिल्या नव्हत्या. निदान माझ्या वयाच्या मुली तरी अशा दिसत नव्हत्या. आता माझी आई माझ्या कपड्यांसोबत दुपट्टे नव्हे तर बेडशीट बनवू लागली. मी आईला सांगितले की मला गरम होते. माझी आई म्हणायची की जर गरम वाटत असेल तर चादरने झाकून घे, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. नाहीतर एक दिवस काहीतरी संकट तुझ्या मागे येईल. एके दिवशी माझ्या सर्व बहिणी बाजारात जायचे ठरवत होत्या. मी म्हणाले की मला पण तुमच्या बरोबर बाजारात यायचं आहे. यावेळी खूप गर्दी असते असे त्यांनी सांगितले. बाजारात सर्व प्रकारची मुले जमलेली असतात. मग मी म्हणाले, त्यात काय झाले, बाजारात नेहमीच कोणीतरी येत असते. गर्दी जितकी मोठी तितकी मजा जास्त. मलाही माझ्यासाठी बांगड्या घ्यायच्या आहेत. माझी बहीण म्हणाली की आम्ही तुला घेऊन गेलो तर शहरातील सर्व मुलं तुझ्याकडे पाहू लागतील, मग आम्हाला लाज वाटेल. म्हणून घरी आरामात बस, आम्ही तुला आवश्यक गोष्टी आणू. मी जरा बोलले तर त्या सर्व उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की काही झाले तरी आम्हाला तुला सोबत न्यायचे नाही. हे मी आईला सांगितल्यावर आईने ही साथ दिली आणि म्हणाली की तू तुझ्या खोलीत जा पुष्पा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. मी माझ्या खोलीत गेले आणि ढसाढसा रडू लागले. मी जाऊन आरशासमोर उभी राहिली. स्वतःकडे बघू लागले. माझा काय दोष, मी अशी होते तर असे अनेक लोक आहेत ज्यांना या प्रकारची समस्या आहे. काही लहान आहेत, काही आवश्यकतेपेक्षा उंच आहेत, काहींचे वजन जास्त आहे तर काही खूप कमकुवत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की तुमच्याच कुटुंबातील सदस्यांनी दिवस रात्र तुमचा अपमान करत राहावे. माझ्या आईचेही माझ्यावर प्रेम नव्हते. ती माझ्याकडे पाहून विचारायची की तुला काय झालंय, या मुलीचं काय करायचंय. मी माझे खाण्यापिण्याचे प्रमाणही कमी केले. मला जेवढी भूक लागली त्यापेक्षा कमी अन्न दिले गेले. माझे स्त्री सौंदर्य अधिक असेल तर त्यात माझा काय दोष. मला आवडलेल्या गोष्टी मी खाऊ शकत नव्हते. मला फक्त घरचे जेवण दिले जायचे. पिझ्झा आणि बर्गर खाण्याचा तर प्रश्नच नव्हता. माझ्या आईने मला चिंचेचे लोणचे खायला दिले नाही, जे मला खूप आवडायचे. माझ्या वयाच्या प्रत्येक मुलीला ते आवडते आणि ते आवडीने खातात, पण माझ्या आईने या सर्व गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या.
ती म्हणायची, काय परिस्थिती तू आधीच निर्माण केली आहेस. जर तू आंबट पदार्थ खाल्लेस तर तू मोठ्या म्हशीसारखे आणि लठ्ठ जनावरासारखे दिसू लागशील. आईचे हे शब्द ऐकणे मला आवडले नाही, पण जेव्हा माझ्या बहिणी मला या सगळ्या गोष्टी सांगायच्या, कधी मला बैल म्हणायची तर कधी पलंगाची गादी म्हणायची, तेव्हा मला खूप वाईट वाटायचं, खूप राग यायचा. एके दिवशी माझ्या एका चुलत बहिणीने मला खूप चुकीचे सांगितले. तुला पाहता कोणतीही दूध कंपनी तुला घेऊन जाणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. मला खूप राग आला. हे ऐकून मी रागाने लाल झाले आणि त्याच्याशी लढायला उभी राहिले. माझा दुपट्टाही एका बाजूला पडला. आम्ही लग्नाला गेलो होतो. मला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. लोक माझ्या आईला विचारू लागले की तुमच्या मुलीचे लग्न झाले का? त्या दिवसापासून आईने मला कोणत्याही लग्नात नेणे बंद केले. हे तेच वय होते जेव्हा मुलींना लग्नाला जाण्याची खूप आवड होती. तयार होणे, खूप छान कपडे घालणे, मेकअप करणे आणि मौज मस्ती करणे. पण आईने मला कुठेही नेणं सोडून दिलं होतं. तिने मला कुठेही येऊ नकोस असे सांगितले. हळूहळू मी तरुण होऊ लागले. माझा त्रास आणखीन वाढू लागला. माझ्या आईला दर 6 महिन्यांनी माझे कपडे बनवावे लागायचे. आता ती माझ्या कपड्यांमध्ये इतके कापड ठेवायची की माझे कपडे घट्ट झाले तर ती तिथून शिलाई उघडून कपडे मोठे करू शकते. ती म्हणायची की तुझ्या वडिलांचा पगार तुटपुंजा आहे आणि मी तुझे कपडे पुन्हा पुन्हा बनवू शकत नाही. तुझे नवीन कपडे दर 6 महिन्यांनी बनवावे लागतात. तू एकटी मुलगी असती तर गोष्ट वेगळी असती. तुला बहिणी आहेत. हे घर मुलींनी भरले आहे. केवळ तू एकटी तरुण होत नाही तर इतरही तरुण होत आहेत. माझे कपडे खूप लवकर फाटायचे, फक्त एकाच ठिकाणाहून फाटायचे. माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिचा भाऊ परदेशात गेला होता. मी तिला माझी समस्या सांगितली. ती म्हणाली की एक औषध आहे, गोळ्या आहेत. जर तू गोळ्या घेतल्या तर तुझे स्त्री सौंदर्य बऱ्याच प्रमाणात कमी होईल आणि सर्व काही ठीक होईल आणि तू देखील इतर मुलींप्रमाणे सामान्य होशील. म्हणजे मी सामान्य नाही हा विचार माझ्या मनात स्थिरावला होता. जर तू याचा विचार केला तर एखाद्या मुलीने स्वतःला सामान्य नसलेली गोष्ट समजणे किती विचित्र आहे. शेवटी काय गहाळ होते. माझे हातपाय शाबूत होते. मला 2 डोळे होते, 2 कान होते. मला बोलता आणि ऐकता येत होते. मग घरातल्यांनी मला स्वतःला सामान्य का समजले नाही? मी तिला म्हणाले की मला मदत कर, माझ्यासाठी गोळ्या आण, मी त्याला पैसे देईन. ती म्हणाली की पैशाचा काही प्रश्न नाही, मी माझ्या भावाला सांगेन, तो तुझाही भाऊ आहे. पैशाची इतकी अडचण नाही. तिने मला आश्वासन दिले की ती माझ्यासाठी करेल आणि ती माझी मैत्रीण आहे. जर तिला काही करावे लागले तर ती मला नक्कीच मदत करेल. ती म्हणाली की मला पण खूप लाज वाटत होती की जर मी माझ्या भावाला सांगितले असते की मला अशा गोळ्यांची गरज आहे तर माझ्या भावाला समजले असते की मी त्या फक्त माझ्यासाठीच ऑर्डर करत आहे. कारण लहानपणापासून मला त्यांच्या घरी येणे जाणे होते. माझी एकच मैत्रीण होती आणि तिनेही मला येताना पाहिलं असणार. ही माझीही अडचण होती. माझ्याकडे बघूनच लोकांना कळेल प्रकरण काय आहे. मी स्वतःला लपवू शकले नाही. कदाचित म्हणूनच माझी आईही मला गोष्टी सांगत राहिली. मी कोणाचेही लक्ष सहज वेधून घेत असे. माझ्या आईचे शब्दही त्यांच्या जागी बरोबर होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना रात्रभर रडायचे. मला 3 मोठ्या बहिणी होत्या, पण त्यांनी मला दिलासा दिला नाही. तर मोठ्या बहिणी आईच्या ठिकाणी असतात असं म्हटलं जातं, पण त्या कधीच मला छान बोलल्या नाही. नेहमी माझी चेष्टा करत असे. माझ्या 2 बहिणींचे लग्न झाले. एक बहिणीच्या घरात नाती येऊ लागली. माझ्या 3ऱ्या बहिणीला अजून लग्न करायचे नव्हते. ती शिकत होती. मी ग्रॅज्युएशन पर्यंत शिकेन, मग लग्न करेन असे सांगून तिने पुष्पाचे लग्न लावून देण्यास सांगितले. तरीही तिची परिस्थिती पाहता तिला नातेसंबंध आले तर चांगले होईल. तिचे डोंगरासारखे शरीर आपण किती दिवस लपवून ठेवणार आहोत? लोक विचारायचे की तिचं लग्न झालं आहे का? त्यांना उत्तर द्यावे लागले की नाही, तिचे लग्न झालेले नाही. ती कुमारी आहे आणि ती अजिबात कुमारी दिसत नव्हती. माझ्या बहिणीने सांगितले की तिचे नाते शोधायला खूप वेळ लागेल. माझी आई मला म्हणाली की तुझं लग्न आता नको करू, तर मग कधी करू? तुला आता नोकरीला पाठवू का? आम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस.
तुझ्यामुळे माझ्या इतर मुलींनीही खूप काही सोसले आहे. मी म्हणाले होते की मी पण शिकलेली आहे, मी नोकरी पण करू शकते, तू माझं लग्न का करत आहेस? माझी आई म्हणाली की तुझी इच्छा असो वा नसो, आम्ही तुझे लग्न करू. मी म्हणाले की मी इतकी वाईट आहे तर तुम्ही मला का मारले नाहीत? तेव्हा माझ्या आईने माझ्या तोंडावर चापट मारली आणि म्हणाली की माझ्याशी तोंड वर करून बोललीस तर जीभ काढून हातात देईन. हे ऐकून मी रडायला लागले. तेव्हा ती म्हणाली, मी शनिवारी त्या लोकांना बोलावले आहे, तेव्हा तयार हो आणि काळे कपडे घाल, म्हणजे तुझी बॉडी कमी दिसेल. मुलं येत आहेत, त्याला आवडली तर मी तुझं लग्न करीन, मग तू तोंड काळं करून नवऱ्याच्या घरी निघून जा. आमच्या डोक्यातून संकट निघून जाईल. तुला तुझ्या संकटाशी स्वतःलाच लढावे लागेल. एके दिवशी माझ्या काकांचा मुलगा आला होता, जो आमचा चुलत भाऊ होता, पण वयाने तसा मोठा नव्हता. तो अंगणात बसला होता आणि माझी आई त्याच्याजवळ बसून बोलत होती. आधी मी त्याच्यासाठी चहा बनवला आणि आता घराचे अंगण झाडू लागले. माझ्या आईने मला दुरून पाहिल्यावर मी लगेच माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, इथून जा, तुझ्या खोलीत जा. मला अचानक काही समजले नाही. अशा प्रकारे ती मला गोष्टी सांगू लागली. मी फक्त माझे काम करत होते. तिने मुलासमोर माझा इतका अपमान केला. त्याला काय वाटेल? मी त्याच्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठी होते. मला खूप लाज वाटली. मी धावत माझ्या खोलीकडे गेले आणि रडू लागले. नंतर माझ्या आईने मला स्वतःकडे पहा असे सांगितले. जिथे येतेस तिथं आमची इज्जत घालवतेस. तुला स्वतःला इतरांना दाखवायला आवडते का? मी म्हणाले, मला स्वतःला दाखवायचे होते का? तो लहान मुलगा आहे. आई म्हणाली, तो लहान मुलगा नाही, तो तरुण आहे आणि तूही तरुण आहेस. यापुढे जर तू त्याच्या समोर आलीस तर सावध राहा. तुझ्यासाठी एखादं स्थळ बघते आणि हाकलते तुला, जेणेकरून आमचा जीव वाचू शकेल. आता मला फक्त तुझ्यापासून मुक्ती मिळवायची आहे. मी आता तुझा भार सहन करू शकत नाही. तू आम्हाला कुठेही सोडले नाहीस. आता घरी येणाऱ्या लोकांसमोरही आम्हाला लाजवायला तू बहाणा शोधतेस. माझ्या आईने मला खूप गोष्टी सांगितल्या. मी रात्रभर रडत राहिले. खूप रडायचे. या जगात रडण्यासाठीच आले असं मला वाटत होते. मी नुसतं रडत राहायचे. पण नंतर मला कुणीच सांगितले नाही की तुझं काय चुकलं, तू का रडत होतीस? तब्येत ठीक होती? माझे डोळे सतत सुजलेले राहिले आणि अश्रूंनी माझा घसा ओलावला. पण माझ्याशी कोणी प्रेमाने बोलले नाही. आई सुद्धा प्रेमाने बोलली नाही. जेव्हा माझ्या स्वतःच्या बहिणी मला अशा गोष्टी सांगायच्या, मग इतर कोणाच्या बोलण्याला वाईट का मानायचे? आपल्याच लोकांचे शब्द नेहमीच वाईट वाटतात. दुसऱ्या दिवशी आमच्या घरची मोल करीन म्हणाली, काय झालं आहे तुझ्या डोळ्यांना? काय झाले? मी म्हणाले की मला डोळ्यात इन्फेक्शन झालं आहे. ती म्हणाली, मग त्यात औषध टाक, नाहीतरी खूप त्रास वाढेल. मी म्हणाले, औषध नाही, आणि मी गप्प झाले. मी तिला काय सांगणार? मी आईशी भांडली होती आणि रात्रभर रडत होती. ती माझी आई होती हे मला माहिती होतं, पण कदाचित ती मला विसरली होती की मी पण तिची मुलगी आहे आणि ती सुद्धा सर्वात लहान मुलगी आहे. धाकटी मुलगी ही सर्वांची लाडकी असते. होय, मी कदाचित शारीरिकदृष्ट्या मोठी दिसत होते. आज संध्याकाळी मुलं येत होती आणि मी काळे कपडे घातले होते. माझी आई खोलीत आली आणि मला पाहिलं. मी म्हणाले, मी कशी दिसते? मी खूप सुंदर दिसत होते. पण ती म्हणाली, तू सूट सोबत दुपट्टा का घातलास? तो खूप छोटा आहे. मी म्हणाले, आई, जर हा सूट बरोबर दुपट्टा असेल तर हेच करावे लागेल. पण माझी बहीण म्हणाली, नाही, लहान आहे, मी दुसरा दुपट्टा आणते, तो घाल. माझ्या बहिणीने दुपट्टा आणला तेव्हा तो खूप मोठा होता. मी म्हणाले, मी हे कसे हाताळू शकेन? एक व्यक्ती आधीच घाबरलेली आहे. माझी आई म्हणाली, स्वतःला लपव आणि खूप खाली वाकू नकोस. मला तिचे बोलणे फार विचित्र वाटले. कधी कधी मला तिचे बोलणे खूप अश्लील वाटायचे, पण मी शांतपणे ऐकायचे. आजही ऐकते. मी एवढा मोठा स्कार्फ कसा हाताळू शकते? पण त्यांनी मला इतके स्कार्फ मध्ये अशा प्रकारे गुंडाळले की फक्त माझे तोंड दिसत होते.
आणि 15 मिनिटांनी चहा आणायला सांगितला. माझी एक बहीण माझ्याजवळ उभी होती. ती माझ्याकडे बघत होती आणि म्हणत होती की अगदी मम्मी दिसते. मम्मी जशी सिनेमा मधली असते सेम तशीच तू. स्वतःवर मोठी रजाई गुंडाळली आहेस. अशा अवस्थेत तुला कोणी कसे लाईक करेल? जरी आम्ही त्याला पसंत केलं तरी तो तुला नाकारतील आणि निघून जातील. तुझी नेहमीच चेष्टा होणार आहे. त्यामुळे मला वाईट वाटले. पोरं आली होती. मुलाच्या आईसोबत त्याची मावशी आणि आजी होत्या. ते माझ्या आईशी बोलत होते. माझ्या बहिणीने येऊन मला बातमी सांगितली की हे संयुक्त कुटुंब आहे. त्यांचे घर पुरुषांनी भरलेले आहे. तुझे काय होईल तिथे? तुला स्वतःला असे लपवून ठेवावे लागेल. प्राचीन काळामध्ये इजिप्शियन लोक मम्मी लपवत असत, ज्यात फक्त त्याचे डोळे दिसत होते. त्यांना असेच गुंडाळले जायचे. ती दुष्टपणे हसायला लागली आणि तिचा आवाज माझ्या कानात घुमला. 15 मिनिटांनी मी बाहेर आले. मी ज्या मार्गाने बाहेर पडले मला पाहून सर्वांनी विचित्र प्रतिक्रिया दिल्या. पण सोप्यावर बसल्यावर माझा दुपट्टा थोडासा पडला. काही गोष्टी माझ्याकडून निष्काळजी होत होत्या, तर काही माझ्याकडून हा मोठा स्कार्फ हाताळला जात नव्हता. ती बाई आईला म्हणाली, ताई हरकत नाही, पण तुमच्या मुलीचे लग्न आधी झाले आहे का? तर आई म्हणाली, नाही नाही, तिचे लग्न कसे होईल? ती सर्वात लहान आहे. ती शिकत होती आणि ती अभ्यासात खूप चांगली आहे. त्यामुळे तिने तिचा अभ्यास पूर्ण करावा अशी आमची इच्छा आहे. पण तिला अभ्यासात फारसा रस नसल्यामुळे आम्ही तिचे लग्न करतोय. ती बाई म्हणाली की ती विवाहित दिसते. असे दिसते की तिला 2-3 मुलं आहेत. अगदी स्तनपान करणाऱ्या मातेची अवस्था अशीच असते. तीही अशीच वाटत आहे. कुमारी मुली अशा दिसत नाहीत. हे खरे आहे की वजनात काही चढ उतार असू शकतात, परंतु तुमची मुलगी कुमारी मुलगी वाटत नाही. आम्ही स्वतः महिला आहोत. आमचेही लग्न झाले आहेत. लग्नानंतर स्त्रीच्या शरीरात थोडा बदल होतो, पण लग्नाआधी कोणत्याही मुलीसोबत अशी समस्या आम्ही पाहिली नाही. माझी आई म्हणाली, तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवा. मी शपथ घ्यायला तयार आहे. माझी मुलगी पूर्णपणे कुमारी आहे. तिचे अजून लग्न झालेले नाही. पण ती पुन्हा पुन्हा सांगत राहिली की हे प्रकरण आम्हाला वेगळं वाटतंय आणि आमचा मुलगा खूप लाडका आहे. मग आजकाल लोक चांगल्या मुलींबद्दलही खूप बोलतात. तुमची मुलगी लग्न करून घेऊन गेलो तर आम्हाला आयुष्यभर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. आम्ही तुमची माफी मागतो. नाते नाकारणे आपल्या समाजात असे होत नाही. लोक म्हणतात नंतर फोन करून सांगू, कारण त्यांना तुमची मुलगी आवडली नाही. पण त्याने तोंडावर नकार दिला, तेही वाईट मार्गाने. त्याने सांगितले की तुमच्या मुलीचे लग्न झाले आहे. तुम्ही नक्कीच खोटे बोलत आहात. ते तिथून निघून गेले. पण त्यानंतर माझ्या आईने मला थप्पड मारली आणि माझा चेहरा उघडा पाडला. ती म्हणाली, तुझी बरीच नाती नाकारली गेली, पण मी खूप गोष्टी ऐकल्या आहेत बरोबर, ते मी आयुष्यभर विसरणार नाही. मी एक चांगली स्त्री आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य एक चांगली पत्नी आणि चांगली आई म्हणून घालवले आहे. पण फक्त तुझ्यामुळे मला अशा गोष्टी ऐकायला मिळाल्या ज्या मी याआधी कधीही ऐकल्या नव्हत्या. मी 2 दिवस जेवले नाही, पण मला कोणी विचारले नाही. मग माझी मैत्रीण मला भेटायला आली आणि गुप्तपणे मला एक औषध दिले. ती म्हणाली, तुझे औषध आले आहे? मी म्हणाले, हो, मला दे. मी आजूबाजूला पाहिले आणि 4-5 गोळ्या उचलल्या आणि त्या खाल्ल्या. माझी मैत्रीण मला म्हणाली, तू वेडी झाली आहेस का? एवढ्या गोळ्या एकदम घ्यायच्या नसतात, त्यामुळे तुझे आरोग्य बिघडेल. मी म्हणाले, माझी नशीबच खराब आहे आणि माझे आयुष्य देखील खराब होत आहे. माझी तब्येत बिघडली तर काय होईल? यापेक्षा वाईट कोणाचे काय होऊ शकते का? मला फक्त स्वतःला दुरुस्त करावे लागेल आणि मला लवकर बरे व्हायचे आहे. ती म्हणाली, हा असा आजार नाही की ज्यातून तुला बरे व्हावे लागेल. मी म्हणाले, पण माझ्यासाठी प्रॉब्लेम झाला आहे. तुला समजणार नाही. खूप धन्यवाद, तू मला मदत केलीस. माझ्या कानात सोन्याचे छोटे झुमके होते. मी ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला, कारण मला तिच्याकडून हे उपकार घ्यायचे नव्हते. ती म्हणाली, तू वेडी झाली आहेस का?
मला काही नको, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. माझी मैत्रीण गेली, मी तिच्या समोर काही गोळ्या घेतल्या होत्या. रात्री मी पुन्हा 2-3 गोळ्या घेतल्या. मी जेवले नाही. बाहेर गेल्यावर मला अस्वस्थ वाटले आणि बेशुद्ध पडले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या खोलीत होते. मला जाणवले की मी जेवले नाही म्हणून कदाचित बेहोश झाले असावे. चला, आता माझ्या घरच्यांना माझ्यावर थोडी दया येईल, कारण माझी तब्येत इतकी बिघडली होती की मी पूर्णपणे बेशुद्ध पडले. पण माझी आई माझ्या खोलीत येताच तिने माझ्या तोंडावर चापट मारली. मी आश्चर्यचकित झाले. अशा आजारी माणसावरही कोणी हात का उचलतो? तिने काय केले? ती म्हणाली, तुला लाज नाही वाटत? ही कोणती औषधे आहेत? तू परदेशातून गोळ्या मागवल्या आहेत? त्या कोणत्या प्रकारच्या गोळ्या आहेत? या गोष्टी तू खात आहेस आणि त्यांच्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे. याचा अर्थ तुझा हेतू काही वेगळाच आहे. तुला मुद्दाम स्वतःला दाखवायचे आहे. तुला सगळ्यांना सांगायचे आहे की माझ्याकडे मोठी मालमत्ता आहे. मी एक मोठी लठ्ठ तरुण मुलगी आहे. तुला लाज नाही वाटत का? तू हे सगळं करशील अशी माझी अपेक्षा नव्हती. तू काहीही करू शकतेस, पण तू हे सगळं करायला नको होतस. आता मी आईकडे बघतही नव्हते, फक्त रडत होते. आईने त्या गोळ्या बाथरूम मध्ये टाकल्या आणि पाण्याने भरलेली बादली वर फेकली. ती म्हणाली, जर तू भविष्यात असे वागलीस तर मी तुझे लग्न एखाद्या म्हाताऱ्याशी किंवा 2 मुलांचा बाप असलेल्या माणसाशी करून देईन. मग बस इतर लोकांच्या मुलांची काळजी घेत. 1.5 महिना घरातील कोणीही माझ्याशी बोलत नव्हते. माझे बोलणे कुणी ऐकत नव्हते. मी घरी नव्हते अशी माझी अवस्था झाली होती. मी आजारी असताना ते मला अन्नाबद्दल विचारत नाहीत. मी मानसिक रुग्ण बनून या घरात पडून आजारी पडेन असे वाटले. मग माझ्यासाठी एका मुलाचे नाते आले, ज्याची आई मला भेटायला आली होती. त्याची आई अंध होती. तिच्यासोबत तिची एक पुतणी होती, जिने त्यांना सांगितले की मुलगी चांगली आहे, ती आम्हाला आवडली. यावेळी मी स्वतःला चादरीत लपवले होते. माझ्या बहिणी हसत होत्या. त्या म्हणाल्या की जर तुझी सासू आंधळी नसती तर तिने तुझ्या नात्याला कधीच हो म्हटलं नसतं. ती आंधळी आहे म्हणून कृतज्ञ राहा. आणि सोबत आलेली मुलगी खूप लहान होती. तुझी परिस्थिती काय आहे हे तिला कसे कळणार? आता मी काहीच उत्तर दिले नाही. मी स्वतःसाठी लढणे सोडून दिले होते, कारण मला माहिती होते की माझ्या पुढे अजून एक लढाई बाकी आहे. माझ्या नवऱ्यालाही मला गोष्टी सांगायच्या होत्या. तो काय विचारणार ते मला माहिती होते. की तुम्ही आधीच विवाहित आहात का? तुम्ही तुमच्या मुलांना स्तनपान देत आहात का? किंवा तुम्हाला मुले झाली आहेत का? पण आता हे सगळं ऐकायची सवय झाली होती. माझ्या लग्नाची तयारी सुरू असताना माझे कपडे बनवले जात होते. माझ्या सासूबाई खूप छान होत्या. ती खूप प्रेमाने बोलायची. ती म्हणाली, एकदा कपडे घालून बघ. माझ्या बहिणीच्या तोंडून बाहेर पडले की ती म्हणाली, कदाचित आता पूर्ण होत आहे, पण नंतर कपडे सेल करावे लागतील. कदाचित हे काम 2 आठवड्यांनीच करावे लागेल. माझ्या सासूबाई म्हणाले, मुली, तू तिची चेष्टा का करतेस? नवरीची अशी मस्करी करू नकोस. वधूवर देवाचा मोठा आशीर्वाद आहे. तिचे लग्न होत आहे. वाईट बोलल्याने त्यात व्यत्यय येतो. ती तिच्या घरात पाऊल ठेवते. त्याला जी प्रार्थना करावी लागते ती पूर्ण होते. तिला दुखवू नका. सासूबाईंकडे पाहिल्यावर मला धक्काच बसला आणि बहिणीचा चेहरा जणू व्याकुळ झाल्यासारखा झाला. पहिल्यांदा मला असं वाटलं की कोणीतरी मला आधार दिला, पण ती आंधळी होती. तिला दिसलं असतं तर कदाचित तिने मला साथ दिली नसती. जेव्हा मी माझ्या पतीचा फोटो पाहिला तेव्हा तो दिसायला खूप रागीट दिसत होता. मला भीती वाटू लागली आणि माझ्या सासूबाईंनी मला सांगितले की मला एकुलता एक मुलगा आहे. तो खूप भावुक आहे आणि त्याला सहज राग येतो. त्याला एक चांगली मुलगी हवी आहे जी त्याला सहन करेल. निघताना मी पूर्णपणे गप्प बसले होते, जणू काही जिवंत प्रेत आहे. आता मी माझ्या खोलीत बसले होते. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. माझा नवरा येणार होता. मला बघितल्यावर तो सुद्धा चुकीचे बोलेल हे मला माहिती होते. मला आयुष्यभर हे सगळं ऐकावं लागेल आणि सहन करावं लागेल. मी अगदी तयार होते. माझ्या पतीने खोली पाऊल ठेवताच मी घाबरले.
त्याने आपली शेरवानी काढली आणि बाजूला ठेवायला सुरुवात केली. तो सलवार आणि कुर्त्यामध्ये होता. त्याने येऊन मला माझी भेट दिली आणि मग माझा घुंगट उचलला. त्याने मला माझे गिफ्ट देखील दिले आणि मला सांगितले की तू खूप सुंदर आहेस. मी विचार करत होते की आतापर्यंत सर्व काही ठीक चालले आहे. मग तो माझ्याजवळ बसला आणि माझ्याशी बोलू लागला. तो म्हणाला, आज आमचे लग्न झाले आहे. आता आम्हाला आमचे संपूर्ण आयुष्य आणि 7 जन्म एकत्र घालवायचे आहेत आणि मी लग्न केले याचा मला आनंद आहे. मला आशा आहे की आयुष्य खूप चांगले जाईल, सर्व काही ठीक होईल. तू माझ्या आईला भेटली आहेस. त्या डोळ्यांनी आंधळे आहेत पण त्यांचे हृदय खूप चांगले आहे. मला तू खूप आवडतेस. आम्ही सदैव एकमेकांच्या पाठीशी उभे राहू. मला असे वाटते की तुझ्याबरोबर माझे आयुष्य खूप चांगले होईल. रात्रही गेली आहे. दुसरा दिवसही आला. माझे पती अजूनही सामान्य होते. ते फोनवर कोणाशी तरी बोलत होते. कदाचित कोणीतरी त्यांच्या लग्नाबद्दल अभिनंदन करत होते. मी त्याचे बोलणे ऐकू लागले. तो म्हणत होता की देवाने माझ्यावर खूप आशीर्वाद दिला आहे. मला खूप चांगला जोडीदार मिळाला आहे. मी खूप खुश आहे. ती खूप सुंदर आणि छान आहे. माझी स्वप्ने पूर्ण झाली आहेत. प्रत्येक पुरुषाला अशी स्त्री हवी असते आणि मला फक्त अशी स्त्री हवी होती. मला माझे संपूर्ण आयुष्य तिच्या सोबत घालवायचे आहे. बायको आपल्या आवडीची असेल तर आयुष्य खूप छान जाते. मला नेहमी वाटायचे की माझी बायको अशी असती तर आता मला काही सांगायची गरज नाही, कारण माझी बायको अशी आहे. मी त्याला आवडले याचे मला आश्चर्य वाटले. लग्नानंतर 3-4 दिवसांनी माझ्या आईने आमच्यासाठी तिच्या घरी जेवण ठेवले आणि आम्ही गेलो. मी घरात पाऊल ठेवताच आईने मला विचारले की तिने कोणते कपडे घातले आहेत. अशा लहान स्कार्फचं सर्व काही दाखवायचे आहे का? त्यावर मोठा स्कार्फ बांधायचा. आता तुझे लग्न झाले आहे, आता स्वतःवर नियंत्रण ठेव. मी म्हणाले, काय प्रॉब्लेम आहे? मी माझ्या कपड्यांवर व्यवस्थित दुपट्टा लावला होता आणि मी माझ्या नवऱ्याच्या समोर तयार होत होते. त्याने मला थांबवले नाही. त्याला ते तसे आवडते. आज थोडा आत्मविश्वास आला. माझ्या आईने माझ्याकडे एक नजर टाकली आणि म्हणाली, एका आठवड्यात तुझा नवरा तुला इथे सोडून जाईल. मी म्हणाले, तो 1 आठवडा काय 7 जन्म सोडणार नाही. माझ्या नवऱ्याने आईला विचारले, काय झाले आंटी, काही प्रॉब्लेम आहे का? तर ती म्हणाली, नाही, आम्ही जेवायला बसलो आहोत या. आम्ही जेवायला बसलो तेव्हा माझ्या बहिणीही तिथे हजर होत्या. माझ्या पतीने त्यांच्या समोर माझे खूप कौतुक केले. ते म्हणाले की जेव्हापासून पुष्पा माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून माझ्या आयुष्यात रंग भरले आहेत. मी खूप आनंदी आहे. ती माझी खूप काळजी घेत होती. आम्ही एकाच ताटात अन्न खात होतो. मग तो मला बाहेर फिरायला घेऊन गेला. त्याच्याकडे एक कार होती. तो खूप छान वागत होता. तो पुन्हा पुन्हा माझा हात धरायचा, पुन्हा पुन्हा माझी स्तुती करायचा. त्याची नजर माझ्यावरून हटतच नव्हती. काहीतरी माझ्या कानात बोलायचे. मग आम्ही दोघेही त्याच गोष्टीवर हसायला लागायचो. माझ्या आई आणि बहिणींचे वागणे विचित्र होते. तिला आश्चर्य वाटले की हे ठीक आहे, तिचा नवरा तिला हातकडी म्हणून ठेवत आहे. हे फक्त लग्नाच्या सुरुवातीलाच घडते, नाहीतर आज आमच्या लग्नाला 3 वर्षे झाली आहेत आणि माझा पती मानवचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन अजूनही तसाच आहे. आम्ही खूप आनंदी आहेत. कदाचित पुरुषांना या सर्व गोष्टींची पर्वा नसते आणि त्यांना हे सर्व आवडते. देवाचे आभार, माझे आयुष्य खूप चांगले आहे. माझ्या आई आणि बहिणींनी माझ्या हृदयावर अनेक जखमा केल्या, पण मला एक चांगला नवरा मिळाला. माझ्या पतीने त्या सर्व जखमा बऱ्या केल्या. माझी खूप काळजी घेतो. आजपर्यंत मला लहान किंवा हीन वाटेल असे काहीही बोलले नाही. मी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे. त्याची आई एक चांगली स्त्री आहे आणि त्याच्या आईने त्याला खूप चांगले ठेवले आहे. त्याला खूप चांगला माणूस बनवले आहे.
यामुळे तो महिलांचा आदर करणारा माणूस बनला. ही काही छोटी गोष्ट नाही. माझ्या 2 बहिणींचे लग्ने झाली, पण त्यांचे नवरे अजिबात चांगले नाहीत. घरी आल्यावर ते फालतू बोलतात. तुझा रंग गोरा नाही, चेहरा काळा आहे असे त्यांना सांगितले जाते. तिचा नवरा माझ्या बहिणीला सांगतो की तू खूप पातळ आहेस, तू काहीही खात नाहीस, तुझ्या आईने तुला काहीही खायला दिलेले नाही, तुला मुलं कशी होणार. ते तिला अशा गोष्टी म्हणतात. ती आता रडते आणि माझी माफी मागते. मी त्यांना फार पूर्वीच माफ केले आहे. माझ्या मनात कोणाचाही द्वेष नाही, फक्त माणसांसाठी प्रेम आहे आणि जिथे प्रेम आहे तिथे द्वेष करून काय उपयोग. मी त्यांना माफ केले आहे, पण आता त्यांना माझ्या डोळ्यात पश्चाताप आणि लाज दिसत आहे. पण आता ती वेळ निघून गेली आहे. मी काहीही करू शकत नाही. मी फक्त क्षमा करू शकते. मी ते केलं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.